आणि आला ना मग मुरारबाजी देशपांडेच्या समोर दिलेर खान. मुरारबाजींना कळलं, अरे ही सगळी तर दिलेर खानची प्लॅनिंग होती. दिलेर खान म्हणला, अरे काय तू लढतो आमच्याशी, तू आमच्याकडे आमच्या मुलांमध्ये ये, मुघल तुला म्हणजे हे देतील, काय मोठी तुला पोस्ट देतील, तुला किल्ले देतील, तुला कुठला तरी राजा बनवतील असं वगैरे म्हणून मुरारबाजी खूप जिद्दीचा होता. तो तर आधी महाराजांचा माणूस ना, म्हणला आम्हाला काय तुझ्या कौरची गरज आहे का, आम्ही कशाला येणार, आमच्याकडे सगळंच काही आहे पण आम्ही तुला नाही सोडणार असं म्हणत मुरारबाजी त्याच्या वार करायला निघाला. दिलेर खान घाबरला, पळत 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 हत्तीवरती बसून निघून गेला, पळायला सुरुवात झाली असं म्हणत. पण शेवटी दिलेर खान पण जरा पॉवरफुलच होता ना. दिलेर खान म्हणला, बापरे किती जिद्दीचा आहे हा मुरारबाजी. दिलेर खानने त्यांचा बाण सोडला. जसा दिलेर खानने बाण सोडला तो मुरारबाजींच्या कंठाला लागला. मुरारबाजी पडले, त्यात मुरारबाजींचा जीव गेला. आता वाटलं की आता युद्ध थांबेल, पण मग दिलेर खानने सगळं राज्य केलं असतं ना. मग मुरारबाजी देशपांडेंची सगळे सैन्य म्हणली, म्हणजे महाराजांची, अरे एक मुरारबाजी गया तो क्या हुआ, हम सब भी तो जिंदा है बाकी के. त्यांनी सगळं मग लढायला सुरुवात केली. असं म्हणत युद्ध थांबलं. मुघलांनी शेवटी माघार घेतली आणि पळत निघाले. शिवाजी महाराजांना न्यूज कळली की अरे त्यांनी म्हणजे एक एवढा चांगला मावळा, एवढा चांगला सरदार त्यांनी गमवला, मुरारबाजी देशपांडे. महाराज म्हटले, किल्ले जिंकण्याच्या नादात आपण आपल्या माणसांची जीव नाही गमवू शकत, बरोबर ना. किल्ल्यांच्या नादात आपली एवढी पॉवरफुल माणसं, चांगली माणसं जात आहे, महाराजांना पटत नव्हतं. महाराजांनी मग विचार केला की आता काय केलं पाहिजे. तर अशा वेळी मग महाराजांनी म्हटलं की आपणच बोलून जरा एक वेळी माघार घेणेच म्हणजे चांगलं आहे यावेळी. मग महाराजांनी ठरवलं की जो मिर्झा राजा जयसिंग होता त्याला जाऊन भेटायचं. ठीक आहे, जो औरंगजेबचा सरदार होता. मग महाराज गेले आणि त्याच्याशी बोलणी केली की तुम्हाला आमचं तर दुःख सगळं माहिती आहे, तर आपण सगळं हे थांबवलं पाहिजे, असं नको, सगळ्यांचं नुकसानच आहे यामध्ये, तर आपण काही तह करू. तर महाराजांनी त्या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले त्यांना दिली. ठीक आहे, पण ठीक आहे, मिर्झा राजा जयसिंग पण म्हटला की ठीक आहे चालेल, पण त्याच्यामध्ये पण एक अट होती की त्यांना आग्र्याला जाऊन औरंगजेबची भेट घ्यावी लागेल. ठीक आहे, भेट घ्यावी लागेल आणि त्याची जे काही सुरक्षा राहील, सगळी सेफ्टीची जबाबदारी माझी राहील, असा तो राजा बोलला, मिर्झा राजा जयसिंग. तो होता राजपूत. ठीक आहे, महाराजांनी विचार केला. महाराजांना माहीत होतं की अरे याने याच्या सत्तेसाठी यांनी याच्या घरच्यांना सोडलं नाही, त्याच्या बाप्पाला म्हणजे त्यांच्या भावांना त्यांना सोडलं नाही, तर हा काय माझी सेफ्टी घेणार. पण महाराजांनी विचार केला की ठीक आहे, आपण थोडीशी सेफ्टी बाळगून जायचं आणि औरंगजेबला भेटायचं. मग तेव्हा महाराज गेले आग्र्याला. ठीक आहे, अशा प्रकारे तो पुरंदरचा तह झाला.